नाते जुळले मनाशी मनाचे की एक सुंदर आनंद यात्रा सुरू होते. संवादाचे दीप उजळतात, आठवणींचा सुगंध दरवळतो आणि जागा होतो क्लब नॉस्टॅल्जिया. आजच्या या भागामध्ये आपण आठवणींचा असा सुमधुर पट उलगडून पाहणार आहोत. मराठी टेलिव्हिजनच्या म्हणजेच छोट्या पडद्याच्या इतिहासातली आणि मुंबई दूरदर्शनची पहिली मालिका, अर्थात मराठी मालिकांच्या इतिहासातलं पहिलं सोनेरी पान म्हणजे श्वेतांबरा ही मालिका, ही आजही अनेक रसिकांच्या मनामध्ये या मालिकेच्या स्मृती अगदी जागृत आहेत. श्वेतांबरा आणि ती आणि श्वेतांबरा या दोघींचं एक समीकरणच आहे जणू. म्हणजे श्वेतांबरापासून ती आणि तिच्यापासून श्वेतांबरा वेगळ्या होऊच शकत नाही. मला खात्री आहे तुमच्यातल्या अनेकांनी आतापर्यंत ओळखलंही असेल. मी बोलतीये मराठी छोट्या पडद्याच्या इतिहासातल्या पहिल्या मालिकेच्या पहिल्या नायिकेबद्दल, अर्थात हिरोईनबद्दल, म्हणजेच श्वेतांबरा अर्थात श्वेता जोगळेकर यांच्याबद्दल. आज आपण श्वेता जोगळेकर यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच जागवणार आहोत आठवणींचा क्लब नॉस्टॅल्जिया. चला तर मग आजच्या आपल्या पाहुणीचं या मंचावर स्वागत करूया, श्वेता जोगळेकर परुळकर यांचं. वेलकम श्वेताताई, तुमचं खूप स्वागत आहे. खरं तर तुमचं होम पिच आहे हे, पण मी तुमचं स्वागत करते. वेलकम आणि प्लीज टेक अ सीट. श्वेताताई, आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप आनंद झालाय, कारण इथूनच तुमची सुरुवात झाली होती. इतक्या वर्षानंतर श्वेतांबरा घडून गेल्यानंतर आज तुम्ही इथे आल्यानंतर या होम पिचवरती तुम्हाला नक्की कसं वाटतं? खूप छान वाटतंय, कारण ह्या वास्तूशी माझ्या खूप वेगळ्या मेमरीज जोडलेल्या आहेत. कारण माझी आई दूरदर्शनमध्ये होती आणि प्रोड्युसर म्हणून होती. तर ती जेव्हा कुठलाही कार्यक्रम चांगला असेल तेव्हा ती आम्हाला इथे खूप लहान असताना घेऊन यायची. त्यामुळे आता मी जेव्हा इथे परत येते तेव्हा मला सगळ्या त्या आठवणी जाग्या होतात. नक्कीच. आणि त्याचबरोबर श्वेतांबरा या मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरापर्यंत पोहोचला होता. ते खरं तर मराठीतल्या पहिल्या मालिकेची तुम्ही पहिली नायिका, ही खूपच वेगळी अशी आणि अगदी युनिक संधी आहे. पण मुळामध्ये हे सगळं कसं घडलं? म्हणजे मीना वैष्णवी ज्या निर्मात्या होत्या मालिकेच्या, त्यांनी तुमची निवड कशी केली? हा एक चांगला योगायोग मला म्हणता येईल आणि मला आवर्जून इथे मीना वैष्णवींचे आभार मानावेसे वाटतील, कारण त्यांच्यामुळे मला एक आयडेंटिटी मिळाली. आणि ती गोष्ट अशी घडली की एक त्यांनी एक कवितांवरती एक कार्यक्रम केला होता. आणि त्याच्यात त्यांनी एक मुलगा एका मुलीशी प्रेमाने बघतोय असं इतकाच छोटासा तो कार्यक्रम होता. तर ते करत असताना त्या म्हणाल्या की मला एक सिरियल मी करायचा विचार करते आणि कोणी मुलगी असेल तर तू मला सुचव की जिचे लांब केस असतील आणि जिला ॲक्टिंगमध्ये गती असेल किंवा काय, आणि असं कोणी असेल तर सुचव. तर मी म्हटलं नक्की सांगेन मी. अच्छा, असं तुम्हालाच सांगितलं? हां. आणि असं झालं की इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होती ह्याची, INT उन्मेष. तर कॉलेजमधून मी त्याच्यात भाग घेतला आणि भाग घेतल्यावर तिकडे पहिलं बक्षीस मिळालं. आणि मग मला वाटतं त्यांना ते कळलं आणि त्यांनी पुष्पा भावे ज्या आहेत त्यांनी नाव सुचवलं. त्या म्हणाले की तिला आता यावेळेला बक्षीस मिळाले तर तू तिला का नाही विचारत. म्हणून मग मी पुन्हा त्यांना भेटले आणि मग त्यांनी माझी स्क्रीन टेस्ट घेतली आणि त्या म्हणाले तू हे करू शकशील का. तर मी म्हटलं हो. आणि मग डायरेक्टली त्यांनी मला अमुक तारखेला शूटिंगलाही असं सांगितलं. म्हणजे एकंदरीत कॉलेजमध्ये थोडंसं नाटक वगैरे केल्यामुळे तुमच्याकडे अनुभव होता, पण तरी सुद्धा तुमचं वय खूप लहान होतं या दरम्यान. तर तुम्ही नक्की कशा पद्धतीने तयारी केली होती या भूमिकेसाठी?
तसं मला मुळातच ॲक्टिंगची खूप आवड होती. हां. शाळेत सुद्धा मी नाटकं बसवली आहेत किंवा कार्यक्रम बसवायचे किंवा कॉलेजमध्ये पण डिरेक्ट करायचे. ह्या सगळ्या गोष्टी ओ, सतत ओके. चालू असायच्या. एवढंच नाही तर गाणं, डान्स, सगळ्या ज्या कला आहेत त्याची मला सगळ्याची प्रचंड आवड. आणि हे असं माध्यम आहे की त्याच्यात ह्या सगळ्या कला एकवटतात. बरोबर आहे. त्यामुळे मला ती संधी खूप योग्य आणि चांगली वाटली. पण अशी पार्श्वभूमी असली किंवा घरामध्ये सुद्धा कला साहित्याची पार्श्वभूमी तुमच्या होतीच, पण असं असलं तरी सुद्धा एक सिरियल जी पहिल्यांदा जे माध्यमच खरं तर कोणाला माहिती नाही आहे महाराष्ट्रामध्ये, बरोबर. अशा याच्यामध्ये नायिकेची भूमिका साकारायची, ती सुद्धा एक नॉव्हेल बेस्ड म्हणजे कादंबरीवरती आधारित अशी नायिका आहे. त्यामुळे ती सोपी गोष्ट नव्हती. खरं तर इतकं लहान वय असताना सुद्धा तुम्ही ती भूमिका अगदी अजरामर केली, चिरस्मरणीय होईल अशी. तर त्या अनुषंगाने तुम्ही आणखीन काय काय अभ्यास केला होता? त्यांनी मला ती कादंबरी वाचायला सांगितली होती. विल्की कॉलिन्सची वुमन इन व्हाईट म्हणून ती कादंबरी आहे. पण मी 12वीत होते, मी वाचली ती कादंबरी, हां. पण तेवढी मॅच्युरिटी नव्हती. हो. तर त्यामुळे एक तसं खूपच लहान वय आहे. आणि मी त्याच्यात बरंच समजायचा प्रयत्न केला, पण त्यांनी फार उत्तम रीतीने दिग्दर्शन केलं. त्यामुळे मला असं वाटतं की मला कुठेही ते अनकम्फर्टेबल झालं नाही. आणि सगळे कलाकार बरोबरीचे जे होते, विक्रम गोखले, मोहन गोखले, हे सगळ्यांना इतकं ॲडमिरेशन होतं मला की आणि त्यांच्याबरोबर काम करायची संधी पहिल्यांदा मिळणं हे मला खूप मोठं भाग्य वाटतं. बरोबर आहे. खरोखरच खूप वेगळ्या पद्धतीचा सगळा हा प्रकार होता. अभिनेते सुद्धा खूप मोठे मोठे ज्येष्ठ अभिनेते त्या सिरियलमध्ये होते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे श्वेतांबरा ही खरं तर पहिलीच मालिका आणि त्याची प्रक्रिया सुद्धा खूप आगळीवेगळी होती. त्यामुळे ते एक वेगळंच आव्हान होतं सगळ्यांसाठी. तर या मालिकेदरम्यान घडलेल्या काही आठवणी किंवा काही किस्से असं आम्हाला नक्की सांगू शकाल का? 2-3 म्हणजे खूपच आठवणी आहेत, पण 2-3 प्रामुख्याने मी सांगते की त्याचा जो टायटल सिक्वेन्स होता की ती त्याच्यातली जी डबल रोल आहे त्याच्यातली जी एक कॅरेक्टर आहे ते येतं आणि मागे कॅमेऱ्यात वळून बघतं आणि त्याच्यात गूढता आहे. तर त्यांना एक स्पेसिफिक त्यांच्या मनात मीना वैष्णवींचा एक रेफरन्स होता. बरं. आणि त्यांना ते त्याच पद्धतीने हवं होतं. तर आम्ही खूप त्याचे टेक रिटेक घेतले आणि ते जोपर्यंत त्यांनी अप्रूव्ह नाही केलं आणि ती फक्त कॅमेऱ्यात वळून बघते एवढंच होतं ते. बरोबर. पण ते जेव्हा त्यांना योग्य वाटलं आणि ते योगायोगाने दूरदर्शनच्या कंपाऊंडमध्येच शूट केलं होतं. बरं. सगळा पाचोळा पडलेला होता, अंधार होता आणि त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांना त्याच्यात मिळालं. विक्रम गोखल्यांबरोबर तुम्हाला अभिनय करण्याची संधी मिळाली होती, त्याचा अनुभव कसा होता? विक्रम गोखल्यांबरोबर काम करायचं म्हणजे मी इतकी एक्सायटेड होते की मला इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू. बरोबर आहे. आणि पहिलाच जो सीन होता तो मेयर्स बंगलो आत्ताचा जो आहे तिकडे होता आणि त्याच्यात ते पहिल्यांदा मला भेटतात आणि तो बघण्याचा सोहळा असतो. बरं. तर मला ते खूप छान वाटलं होतं की ही संधी अशी मिळावी आणि त्यांना एवढ्या जवळून मला पहिल्यांदा बघता आलं. श्वेताताई, तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. तुमचे को ॲक्टर म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी श्वेताताईंबद्दल काय म्हटलंय आपण पाहूया. 84 सालची गोष्ट असावी. विल्की कॉलिन्सच्या वुमन इन व्हाईट या कादंबरीवरती श्वेतांबरा म्हणून एक सिरियल, त्यावेळची दूरदर्शनची निर्माती मीना वैष्णवी हिने एक सिरियल केली होती, विजया त्यांची मुलगी. ते श्वेता खूप लहान होती, खूप लहान म्हणजे शी मस्ट बी अराउंड 19-20 मॅक्सिमम. तर ती काम करत होती आणि मी एका अर्थी थोडीशी ग्रे कॅरेक्टर करत होतो त्याच्यामध्ये. तर मीना वैष्णवी तिला सांगत होती श्वेताला की विक्रम गोखले जी भूमिका करतायत ती तुला मागणी घालेल, लग्नाची अणामाखा घेईल, खूप त्याचं प्रेम आहे तुझ्यावरती असं सांगेल, तर त्याला नाही म्हणायचं.
आणि निष्पाप मी भावनेला माझा कधी सीन धक्का करायला लावणार नाही, लागलो, कधी धक्का संवाद लावणार नाही. म्हणायला लागलो. का नाही जमणार शुभा प्लीज, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी प्रामाणिक असेल, माझा विश्वास प्रामाणिक असेल, माझं मन स्वच्छ असेल तर का जमणार नाही? तू पुन्हा माझ्यावर प्रेम करायला लागशील. हं? माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. आणि श्वेता कबूल झाली मी जे काही म्हणतोय त्याला. शॉर्टकट करावा लागला. तिची आई पण हजर होती त्यावेळेला, विजया. मीनानी आणि तिच्या आईने सांगितलं की अगं तुला नाही म्हणायचं आहे. तर ती म्हणाली विक्रम काका इतक्या कन्व्हिन्सिंगली मला विचारतायत की मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोहन गोखले एक अतिशय मोठा अभिनेता या मालिकेमध्ये होता. त्याचा अनुभव काय सांगाल? खूप ह्युमर छान होता त्यांना हम्म. आणि त्यामुळे विनोदाचा अंग खूप होतं. सतत काही ना काहीतरी विनोद करत असायचे हां. आणि फार मजेने तो वेळ जायचा. त्यामुळे त्याच्यातली जी गूढता आहे ती लोकांना दिसत असेल पण बिहाइंड द सीन खूप धमाल असायची. म्हणजे एक दोनदा तर इतके आम्ही हसत होतो एका पर्टिक्युलर सीनमध्ये की मीना वैष्णवी चिडल्या शेवटी. त्यामुळे एक्झॅक्टली काय होते, कशासाठी तुम्ही एवढे सगळे हसताय आणि मलाही सांगा. आणि कारण असं काहीच नव्हतं. ते अमुक एक वाक्य म्हटले की सगळ्यांना हसू येत होतं. बरोबर. अशा गमती गमती खूप काय काय व्हायच्या. श्वेताताई, तुमच्या आई म्हणजे विजयाताई जोगळेकर या स्वतः प्रतिभा आणि प्रतिमा हा जो दूरदर्शनचा कार्यक्रम अतिशय महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाला होत्या, त्या कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या होत्या. तर इतक्या कल्पक निर्मात्या घरातच असताना त्यांच्याकडनं या भूमिकेसाठी तुम्हाला टिप्स कशा पद्धतीने मिळाल्या, कशी मदत झाली होती? अगदी खरं सांगायचं तर आईला फारसं ती कीन नव्हती. कारण तिचं एकच म्हणणं असायचं की मी दूरदर्शनमध्ये आहे आणि म्हणून तू माझी मुलगी म्हणून तू तिथे तुला कोणी संधी द्यावं हे तिला फारसं योग्य वाटत नव्हतं. बरोबर आहे. तिला वाटलं की तुझ्या मेरिटनी जर तू ते होत असेल तर मग तिला हरकत नव्हती. पण प्रोत्साहन तर तिने दिलंच. बरोबर. त्यामुळे त्या बाबतीत ती तसं तिचं चांगलं सहकार्य होतं आणि गायडन्स होता. नक्कीच. आणि त्याचा खूप फायदा या काळात झाला असेलच. पण आज तुम्ही इथे आलाय तर त्या निमित्ताने आपण पाहूया श्वेतांबरा या मालिकेची झलक. हे तुम्हाला खूप आवडायचं ना? विरह तुझा मला खात्री आहे अनेक रसिकांच्या मनामध्ये जुन्या आठवणी अगदी जाग्या झाल्या असतील. कसं वाटलं ही झलक बघून? प्रश्नच नाही. म्हणजे मी ते बघून मला खूप नॉस्टॅल्जिक झालं आता बघितल्यानंतर. आणि लोकांना ही सिरियल आवडली. आजही मी कुठेही जाते तर मला ते अजूनही श्वेतांबरा म्हणूनच हाक मारतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. त्याच्यात मी खूप बारीक होते आता तरी सुद्धा ओळखतात. म्हणजे त्या सिरियलचं कमाल आहे. म्हणजे श्वेताताई, या मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली. तर त्या प्रसिद्धीचे अनुभव, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या रिॲक्शन्स याबद्दल थोडंसं सांगा. बापरे, ते म्हणजे ओव्हरनाईट प्रसिद्धीचा झोत काय असतो तो मी अनुभवला. म्हणजे मी एक आठवण सांगते की एकदा आमच्याकडे पेट्स होते, ऑल्सेशन. तर त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले होते मी. आणि डॉक्टरकडे असं चिंचोळी गल्ली होती आणि त्या गल्लीच्या वर दवाखाना होता. तर तिकडे घेऊन गेल्यानंतर उतरताना खूप गर्दी जमली होती तिथे, वेड्यासारखी गर्दी. म्हणजे दादर स्टेशनला जाताना कशी गर्दी आपण बघतो ना. तर मी विचारलं एवढी गर्दी कुठली झाली? तर मी त्या माणसाला विचारलं, अरे आलो तेव्हा कोणी नव्हतं, हे काय? म्हणजे कोणतरी तिकडे कोण श्वेतांबरी आलेली आहे. अरे बापरे. आणि त्यांनी जे काय म्हणजे धक्काबुक्की आणि सह्या आणि हे आणि ते, म्हणजे मला वेड लागलं. आणि हातात कुत्रा होता. हो, बरोबर आहे. खूप गमतीशीर अनुभव होता तो. म्हणजे असे अनेक अनुभव आले. एक अनुभव तर मला अलीकडे आला. म्हणजे आता एक 5-7 वर्षापूर्वी मी एका ठिकाणी फोन करायला गेले आणि PCO होता तो, मोबाईलची बॅटरी
तर तिकडे बसलेली व्यक्तीने मला विचारलं की तुम्ही श्वेता जोगळेकर का? हां. तर मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं आणि ती व्यक्ती ब्लाइंड होती, म्हणजे नेत्रहीन होती. आणि त्यांनी आवाजाने ओळखलं. क्या बात है. तर ते इतकं टचिंग वाटलं मला की क्या बात है. त्यांचं परसेप्शन एवढं स्ट्रॉंग असतं आणि आयडेंटिफाय ते त्याच्याने करतात, हे मला खूप एक हृदयस्पर्शी असा अनुभव तो होता. वा. तर असे अनेक अनुभव, अर्थात लोक जिथे जातो तिथे ओळखायचे, कॉलेजमध्ये चिडवायचे. कॉलेजमध्ये जाणं कठीणच होतं. माझ्या धाकट्या बहिणीला चिडवायचे, ती जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होती. बापरे. तर खूप फॉलोईंग खूप झालं त्या. आणि त्याचबरोबर खूप सारे आशीर्वाद, खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा या सिरियलच्या माध्यमातून वाटायला आल्या. म्हणजे फॅन्सची पत्र अशी पोतीच्या पोती, आणि मला ते एवढं वेगळं वाटायचं की आपल्याला कोणीतरी पत्र लिहितायत, त्याच्यात काय काय शुभेच्छा देत आहेत, कौतुक करतायत. बरोबर आहे. ते खूप वेगळे अनुभव होते. वेगळे अनुभव होते. पण आज एक प्रगल्भ स्त्री म्हणून या भूमिकेकडे वळून बघताना किंवा या भूमिकेकडे वळून मग त्याचं मूल्यमापन करताना तुम्हाला नक्की काय वाटतं? नक्की, हा फार चांगला प्रश्न आहे. आता मी जेव्हा वळून बघते तेव्हा मी समजा त्या श्वेताकडे बघितलं तर मला असं वाटतं की तो रोल अजून मी चांगल्या पद्धतीने साकार करू शकले असते. कारण खूप इमॅच्युरिटी होती, कळण्याची समज नव्हती, किंवा ती गोष्ट कशा पद्धतीने जाते ही पण कळण्याची समज नव्हती. कदाचित आज मी तिथे वळून बघते तर मला खात्रीने असं सांगता येतं की मी अधिक चांगल्या रीतीने तो रोल करू शकले असते. मला आउट हाऊसच्या बाहेर सापडली. मी घालू तुझ्या बोटात तुझीच अंगठी आहे नाही. तू मला ओळखतेस? माझ्या आईला ओळखत होतीस? मला वाटत नाही आपली कधी गाठभेट झाली असणार. तेव्हा तू खूप लहान होतीस. घरातून शाळेत जाताना आईच्या दोन बाजूला दोन हात धरून दोघी जायच्या. एका बाजूला चालाक, हुशार शुभा. बरोबर आहे. पण मला वाटतं हा एक वयाचा भाग असतो, म्हणजे एक खूप संधी अप्रतिम तरी सुद्धा मिळणं म्हणजे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण तुम्ही किती म्हणलं की तुम्ही इमॅच्युअर होतात किंवा काहीतरी, पण मला खात्री आहे की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम करताना किंवा साहित्यिकदृष्ट्या इतक्या दर्जेदार ठिकाणी काम करताना उलट एक सुंदर प्रवास सुरू होतो. आणि त्या प्रवासामुळेच आज कुठेतरी पुढे येऊन तुम्हाला असं नक्की वाटू शकतंय की नाही, तेव्हा मी याच्यापेक्षा खूप चांगलं करू शकले असते. त्यामुळे त्या प्रवासाची सुरुवात कुठेतरी या सिरियलपासून झाली. श्वेताताई, मला आणखीन एक गोष्ट जाणवली की ही भूमिका सगळीकडे गाजली, ही मालिका प्रचंड गाजली, लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं तुम्हाला या मालिकेच्या माध्यमातून. एका वेगळ्या वलयामध्ये तुम्ही सातत्याने फिरत होतात. पण असं होऊन सुद्धा या मालिकेनंतर मात्र तुम्ही चक्क पडद्याच्या मागे गेलात. त्याचं कारण काय होतं? नाही, त्याचं कारण असं आहे की तेव्हा हिंदी फिल्मच्या ऑफर्स आल्या होत्या. म्हणजे इथे दूरदर्शनमध्येच आईकडे ते प्रोड्युसर चेक घेऊन आले होते टोकन अमाऊंटचा. की तर आई तेव्हा म्हणाली की मला असं वाटत नाही की तू आत्ता ह्या दिशेने जावंस, कारण तू शिक्षण पूर्ण करावंस. बरोबर आहे. आणि म्हणजे मोहन गोखलेंनी सांगितलं होतं की होली नावाची फिल्म, आमिर खान त्याच्यात स्टारिंग होते आणि आय थिंक इट वॉज डिरेक्टेड बाय केतन मेहता. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी मी FTIला गेले पण होते. बरं. पण जेव्हा मला कळलं की त्याच्यात खूप दुःखी असं ते स्क्रिप्ट होतं की त्या मुलीवर अत्याचार होतात आणि मग ती शेवटी आत्महत्या करते, तर मला घरी माझ्या आजीचा पण खूप सपोर्ट होता. तर ती मला म्हणाली हे असले रोल कशाला करते, नको, त्यापेक्षा आधी तू शिक्षण पूर्ण कर. त्यामुळे ते मला योग्य वाटलं आणि म्हणून खूप सारखे लोक विचारत होते, म्हणून मग मी म्हटलं मी आता करणार नाही, मला आधी माझं शिक्षण पूर्ण करायचं. बरोबर आहे. शिक्षण पूर्ण केलं.
श्वेताताई, श्वेतांबरानंतर तुमच्या भोवती एक वेगळंच वलय होतं, पण जेव्हा तुम्ही निर्णय घेतलात अभिनयाकडे न वळण्याचा लगेच, तर तेव्हा हे सगळं वलय आपण सोडून जातोय, कुठेतरी दूर जातोय, असं नाही का तुम्हाला वाटलं? तुमच्या आई म्हणजे विजयाताई जोगळेकर या स्वतः प्रतिभा आणि प्रतिमा हा जो दूरदर्शनचा कार्यक्रम अतिशय महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाला होत्या, त्या कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या होत्या. तर इतक्या कल्पक निर्मात्या घरातच असताना तर त्यांचा सहभाग कसा होता? अर्थात मी शिक्षण करणं हे कधीही तिला जास्त आवडलं असतं आणि हे सगळं क्षणभंगूर असतं, हे ह्याचीही कुठेतरी एक जाणीव अंदाज होती. असतो. बरोबर आहे. आणि त्याच्या मागे मला कधीच म्हणजे मी त्याच्या मागे कधीच नव्हते, त्यामुळे मला त्याचं काही आकर्षण नव्हतं. पण चांगला रोल करता यावा किंवा आपल्यातला जो टॅलेंट आहे तो समोर आणावा हे मात्र वाटायचं, पण प्रसिद्धीचा कधीही मला त्याचं अट्रॅक्शन नव्हतं. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या सगळ्या पिढीसाठीच, कारण आम्ही म्हणजे हल्लीची पिढी फारच पटकन ग्लॅमरला भुलते आणि तेव्हा हे लक्षात नाही राहत की हे 4 दिवसाचंच असणार आहे आणि दर्जेदार गोष्टी नाही केल्या तरी चालतील असा समज असतो. पण आपल्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे ज्या व्यक्तीने आजपासून मला वाटतं 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी एक 13 एपिसोडची सिरियल दूरदर्शनवरती केली होती, पण ती आजही लोकांच्या स्मरणात आहे कारण तिचा दर्जा अतिशय वेगळा होता आणि अशा पद्धतीचं काम करणं हे कधीही चांगलं आहे. बरं, त्यानंतर तुम्ही अभिनय सोडण्याचा निर्णय घेतलात, पण तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजीकडे वळलात आणि त्यामध्ये तुम्ही पुढचं शिक्षण केलं, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. कायम मला स्पेशलाइजच करायचं होतं. हां. ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मला काउन्सिलिंग करायचं होतं, कारण मनोरुग्णांच्या बाबतीत मला खूप आस्था आहे, कन्सर्न आहे आणि आज आपल्या देशात सुद्धा तो इतका निग्लेक्टेड विषय आहे की कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाहीये आणि त्या फील्डमध्ये आपण काहीतरी करावं असं मला कायम वाटायचं. त्यामुळे मी मुद्दाम स्पेशलायझेशन पण तेच निवडलं होतं आणि मला त्याच्यातही खूप शिकायला मिळालं, खूप वेगळे अनुभव आले, मनोरुग्णांबरोबर इंटरॅक्ट होता आलं. आपण हिंदी फिल्ममध्ये जसं बघतो तितकं ते असं वरवरचं नसतं, लाऊड नसतं, पण काही लोकांना तुम्ही त्याच्यातून बाहेर काढू शकता, बरोबर, काही लोकांना नाही काढू शकत आणि ते मनात खूप लागून राहिलं. आजही मला कधीतरी संधी मिळाली तर मला मनोरुग्णांसाठी काहीतरी चांगल्या पद्धतीचं काम उभं करायचंय ज्याच्यातून ते रिहॅबिलिटेट होतील किंवा त्यांना मदत करता येईल. श्वेताताई, अभिनयातून हळूच बाहेर येऊन तुम्ही शिक्षणामध्ये भरभरून यश मिळवलं, हे कसं काय शक्य झालं? अगदी प्रश्नच नाही. म्हणजे रुईया असो किंवा रुपारेल असो, मुंबई युनिव्हर्सिटी असो, सगळे शिक्षक खूप छान मिळाले. म्हणजे नशीब खूप चांगलं आहे. रुपारेलमध्ये तर नंदिनी दिवाण म्हणून ज्या सायकोलॉजीच्या हेड होत्या त्या इतक्या अप्रतिम शिक्षिका आहेत की म्हणजे तिथे शिकणं हे खूप प्लेजरेबल होतं, फार फार बरं वाटलं. आणि मग मुंबई युनिव्हर्सिटी तर आहेच, तो सगळा प्रवास फार चांगला होता, सुंदर होता. आणखीन एक गंमत म्हणजे या दरम्यान सगळं चालू असतानाच गाण्यामध्ये करिअर करण्याचा सुद्धा तुमचा प्रयत्न होता, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. हो, हे खरं आहे. म्हणजे मी आईकडे गाणं शिकत होते. लहान असताना वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासलाही गेले, गाण्याच्या काही परीक्षाही दिल्या आहेत. नंतर आई किशोरी अमोणकरांकडे शिकायची, त्यांच्याबरोबर सगळ्या कॉन्सर्ट्सना जायची. तर त्यांच्याकडे जाऊन गाणं म्हणजे मी तिथे जाऊन शिकण्याची माझी योग्यता नाही, पण तिथे जाऊन मला ऐकता तरी आलं. मी म्हणजे 1.5 वर्ष मी तिथे जाऊन गाणं रियाज त्यांचं ऐकत होते. बाकीच्या स्टुडंट्स बरोबर बसून मला शिकण्याची संधी मिळाली. हे खूप माझं भाग्य मी समजते. वा, क्या बात आहे. खरोखरच त्यामुळे आता गाणं तुमचं आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल, याच्यामध्ये काहीच शंका नाही. अचानक डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग किंवा शैक्षणिक फिल्म्स बनवणं याच्याकडे वळलात, तर तिकडे वळण्याचं कारण काय होतं? ग्रॅज्युएशन कंप्लीट होत होतं आणि नंतर ठरवलं की स्वतः काम सुरू करायचं आणि डिरेक्ट करायचं. तर त्या दृष्टीने मग कॉर्पोरेट फिल्म्स, ॲड फिल्म्स या सगळ्या डिरेक्ट करायची संधी मिळाली. खूप पॉलिटिकल कॅम्पेन फिल्म्स, त्याच्यातूनच अनेक लोकांची माझी ओळख झाली. वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजचे कॅम्पेन फिल्म किंवा त्यांच्या रॅलीज असो, कव्हरेजेस असो, अनेक तऱ्हेचं काम त्या
विषयाचं केलं. आतापर्यंतचा तुमचा इतिहास बघता एखाद्या क्षेत्रामध्ये जबरदस्त एंट्री घ्यायची, तिथे रमायचं, तिथे आपला अतिशय उत्तम पद्धतीने ठसा उमटवायचा, पण मग मात्र दुसऱ्याच एका क्षेत्राकडे वळायचं, असा काहीसा तुमचा प्रवास आहे असं तुम्हाला वाटत नाही का? जाणीवपूर्वक असं नाही, पण ते होत गेलंय. म्हणजे तिथे मला हे करायचं की मला ते करायचं असं न होता ते आपोआप होत गेलं. बरोबर. आणि मला त्याच्यातला हा भाग आवडला की प्रत्येक गोष्ट इतकी आवडीची आहे की जे होत होतं ते आवडतच होतं, त्यामुळे मी ते करत गेले. श्वेताताई, या दरम्यानच्या काळामध्ये तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे अत्यंत सन्माननीय ज्येष्ठ नेते, ज्यांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणतो, असे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही अगदी जवळून पाहिलं. तर एक कलाकार म्हणून, एक लोकनेते म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? एक चांगली आठवण मला सांगायला आवडेल इथे की जेव्हा श्वेतांबरा संपलं आणि लोक त्याच्याबद्दल बोलत होते आणि चर्चा चालू होत्या, तेव्हा त्यांनी निरोप पाठवला कोणाकडून तरी की त्या श्वेतांबरीला मातोश्रीला घेऊन या, मला बघायचंय तिला, ती कोण आहे ती. तर त्यांना कुठेतरी माहिती होतं की विजया जोगळेकरांची मुलगी म्हणून, कारण त्या आईला तसे ओळखायचे दूरदर्शनमुळे. मग तिकडे गेल्यानंतर आणि ते दोघंही बसून त्यांनी माझे खूप कौतुक केलं, गप्पा मारल्या. वा, क्या बात आहे. तसं पहिल्यांदा मी मातोश्रीत त्या निमित्ताने गेले, श्वेतांबरामुळे मी तिथे गेले. वा. आणि तिथून ओळख झाली आणि नंतर मग शिवसेनेचं सगळं प्रचाराचं काम असो किंवा रॅलीज, त्यांची भाषणं, हे सगळं रेकॉर्ड करत असताना त्यांना ह्या माध्यमाचा इतका करेक्ट समज होता आणि त्यांना हे लक्षात आलं की हे अगदी सगळ्या सभांना ते सगळीकडे स्वतः जाऊ शकत नाहीत, पण हे पोचलं तर जसं काय ते पोचलेत असं होईल. बरोबर. आणि त्याचा इम्पॅक्ट आणि त्याची शिवसेनेला होणारी मदत हे त्यांनी खूप चांगलं जाणून घेतलं. आणि त्यामुळे त्यांनी सगळी त्यांची भाषणं कंपल्सरीली रेकॉर्ड करायला लावली. आणि म्हणजे ते एकही भाषण असं नाही की ते बोललेत आणि ते रेकॉर्डवर नाही आहे. तर तेही फार चांगलं, म्हणजे तो अनुभवच काही विलक्षण होता. बरोबर आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा साठा आजही लोकांसाठी उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून. म्हणजे कालांतराने विचारांचं सोनं म्हणून एक पुस्तक पण मी एडिट केलं, त्याच्यात त्यांची सगळी ती भाषणं आहेत. बरं. म्हणजे पुस्तक रूपात आहे. वा. हां, म्हणजे ते पण एक पुस्तक आहे, खरंच विचारांचं सोनं. आणि तुम्ही आता विचारलं तर माणूस म्हणून किंवा अत्यंत आत्मीयता असलेला माणूस, अगदी शेवटच्या माणसाचीही काळजी करणारा, आणि इतके मनाने ते मोठे होते. त्यांच्याबद्दल जितकं बोलू तितका वेळ कमी पडेल, इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. खूप आत्मीयता असलेली व्यक्ती, म्हणजे अगदी साध्यात साध्या माणसाला सुद्धा इतक्या आत्मीयतेने ते संबोधायचे. आणि प्रत्येकाला असं वाटायचं की साहेबांचं माझ्यावर खरंच प्रेम आहे किंवा साहेब मला खरंच मानतात किंवा विचारतात, माझी विचारपूस करतात, असं प्रत्येक माणसाला, म्हणजे तो अगदी लहान असो माणूस, मोठा असो, कोणी असो. तर ती त्यांची एक विलक्षण क्वालिटी मला वाटली की त्यांची जी ऊर्जा आहे ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायची. ती आजही त्यामुळे सगळ्यांच्या स्मरणात आहेत, हृदयात आहेत. आणि त्यांचा एक प्रवास व्यंगचित्रकार म्हणून ते एडिटर झाले एका पेपरचे, हा पण मला खूप विलक्षण वाटतो. बरोबर आहे की तो जो पूर्ण त्यांचा ट्रॅव्हल आहे की एक साधा व्यंगचित्र काढणारा माणूस एका न्यूजपेपरमध्ये, आणि त्याच्यानंतर तो स्वतःचं पेपर सुरू करतो. हे खूप मला हा ट्रॅव्हल इंटरेस्टिंग वाटला, खूप मोठा वाटला. आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचे पॉलिटिकल विचार मांडले. संपूर्ण महाराष्ट्र काही देशाला म्हणजे वेड लावलं जवळजवळ. खरंय. तर त्यामुळे त्यांच्या म्हणजे त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं हेच इतकं मोठं भाग्य मला वाटलं की मी कधीही विसरू शकणार नाही ते. आणि मग राजकारण चालू असतानाच अचानक तुम्ही चक्क वकिलाचा कोट सुद्धा चढवला, त्याचंही शिक्षण घेतलं, त्याच्या मागचं कारण काय होतं? मी ज्या पॉलिटिकल पार्टीत होते ती मी सोडून मी शिवसेनेत आले, कारण मला बाळासाहेबांनी सांगितलं की तू शिवसेनेत काय येत नाहीस. बरोबर. कारण मी इतके वर्ष त्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजचं कॅम्पेनिंगचं काम हे ते करायचे, पण मला कधी राजकारणात जावंसं असं कधीच वाटलं नव्हतं. पण आता त्यांनी मला हे म्हटल्यानंतर मग मी तो निर्णय घेतला. आणि मग ते म्हणाले की तू स्पोक्सपर्सन म्हणून शिवसेनेचं का तू काम करत नाहीस. ते करत असताना मला असं जाणवलं की
अनेक वेळेला ज्या लीगल जार्गन्स असतात, टर्म्स असतात किंवा काही व्याख्या असतात लीगल, तर ते सामान्य माणूस म्हणून आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. आणि दरवेळेला कोणाला तरी विचारायचं त्याचा अर्थ काय, हे काय, स्पेशल लीव पिटिशन म्हणजे काय, किंवा कुठलीही गोष्ट म्हणजे कॉन्स्टिट्यूशनवरती काही मुद्दे असतील, आर्टिकल 19 असेल, 21 असेल, 20 असेल, तर प्रत्येक वेळेला त्याचा सगळा स्कोप आणि लिमिट समजून घ्यायचं. त्याच्याऐवजी मला असं वाटलं की स्वतः जर आपण ह्याचा अभ्यासच केला तर काय हरकत आहे. खरं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आधी ज्या पक्षात होते तिथे मी एक लीगल सेल चालू केला होता हां. की सामान्य माणसाला अगदी पैसे न खर्च करता फ्री लीगल ॲडवाईस देऊ शकू. बरं. आणि तिथे 300-400 वकिलांची टीम आम्ही तयार केली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम उभं राहिलं होतं. पण नंतर मग मला असं वाटलं मी स्वतःच वकिली जर केली तर मला अधिक चांगल्या पद्धतीने कळेल की ते काय बोलतायत, काय होऊ शकतं, काय करू शकतो आपण. आणि सामान्य माणसाला आज वकिली गायडन्स घेणं हे इतकं एक्सपेन्सिव्ह आहे, खरं आहे. खूप कठीण आहे. आणि साध्या साध्या गोष्टी अगदी म्हणजे मॅरिटल प्रॉब्लेम्स असतील किंवा एखादं विल करायचं असेल एखाद्या माणसाला, कोणाला काही त्याच्यात माहिती नसतं. बरोबर आहे. सल्ले विचारायला गेलं तर खरे सल्ले मिळत नाहीत किंवा खूप पैसे मागितले जातात. म्हणून मग मी तो निर्णय घेतला. मला वाटतं हा निर्णय फारच स्वागतार्ह असा आहे, कारण कुठल्याही सामाजिक कार्य करणाऱ्या नेत्याने केवळ समाजाचं ज्ञान ठेवून उपयोग नाही आहे, तर त्या व्यतिरिक्त कायदा आणि व्यवस्था कुठल्या पद्धतीने चालते याचं सुद्धा ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. तरच खऱ्या अर्थाने आपण समाजाची सेवा करू शकतो. आणि त्याचं तुम्ही उदाहरण घालून दिलं या माध्यमातून, असं मला नक्कीच म्हणावं असं वाटेल. पण आता तुम्ही एका वळणावरती आहात आणि यानंतरचा टप्पा हा चित्रपट निर्मिती क्षेत्राचा आणि दिग्दर्शनाचा असणार आहे असं आम्हाला समजलंय. तर तुमचा पहिला चित्रपट आम्हाला कधी पाहायला मिळेल? नाही, माझी ती पॅशन आहे, त्यामुळे मी नक्कीच कधी ना कधीतरी सिनेमा हा करणारच आहे. म्हणजे त्याच्यावर मी कामही करते. आता बघूया कधी ते होईल. पण आता त्याच्या आधी मी 2 छोटी पुस्तकं लिहिते. लहान मुलांसाठी छोट्या गोष्टी लिहिण्याचं चाललंय. आणि दुसरं पुस्तक मी लिहिते माझ्या सासूबाईंनी कुकिंगवरती लिहिलंय. म्हणजे अगदी वेगळा विषय आहे. त्या सारस्वत कुकिंग वरती ते पुस्तक आहे. अच्छा. तर ज्यांना खूप फूडीज आहेत किंवा ज्यांना जेवणाचं किंवा खाण्याचं खूप आवड आहे त्यांना ते नक्कीच पुस्तक आवडेल. आणि त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या स्मरणार्थ मला हे पुस्तक पब्लिश करायचं आहे. वाह, क्या बात आहे. तर ही 2 गोष्टी चालल्या आहेत आत्ता. पण फिल्म मला नक्कीच लवकरात लवकर मी अगदी आवडीने अनाऊन्स करीन. त्याच्यात एक सोशल मेसेज असलेला मला फिल्म करायची, जी एंटरटेनिंग पण असेल. पण असं त्याच्यावरती चाललंय काम. लवकरच आम्ही या अनाउन्समेंटची वाट पाहू शकतो. हो, नक्की. वा, क्या बात आहे. सिरियसली लुकिंग फॉरवर्ड टू इट. पण मग या निमित्ताने पुन्हा एकदा अभिनयाकडे वगैरे वळायचा असा काही प्लॅन आहे का? नाही, प्लॅन असा काही नाही. प्लॅन, आणि मी खरंच सांगते, मी प्लॅन करून काही माझ्या आयुष्यात काही झालंच नाही. त्यामुळे प्लॅन तो नाही आहे. पण चांगलं कुठली भूमिका असेल तर नक्कीच करायला आवडेल. त्याच्यात म्हणजे करायला आवडेल. ते पॅशन अजूनही जिवंत आहे. वा, क्या बात आहे. आम्हालाही खरंच खूप बघायला आवडेल तुम्हाला तुमच्या चित्रपटामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या चांगल्या चित्रपटामध्ये काम करताना. आणि शिवाय तुमचा चित्रपटही बघायला नक्कीच आवडेल. तेव्हा लवकरात लवकर तो चित्रपट यावा अशी आमची खरोखरच इच्छा आहे. पण मी खूप प्रश्न विचारतच असते. आमच्याकडे आणखीन एक प्रथा आहे की आम्ही काही प्रेक्षकांचे प्रश्न कॅमेरा बंद करून आणतो आणि ते सुद्धा त्यांच्या लाडक्या पाहुण्याला प्रश्न विचारतात. त्यामुळे आता प्रेक्षकांचे प्रश्न काय आहेत ते आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव पूर्वा कर्वे. श्वेताताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं, पण तुमचा ह्या बाबतीतला अनुभव कसा होता? घरच्यांचं तुम्हाला ह्या बाबतीत कसं सहकार्य मिळालं? माझ्या घरच्यांचं मला खूप चांगलं सहकार्य मिळालं. म्हणजे माझे सासू सासरे असतील किंवा माझा नवरा असेल, त्यांनी कधीही कुठलीही गोष्ट करायला की तू हे अमुक नको करूस किंवा हे नाही करायचं किंवा मला विचारून करायचं असं कुठल्याही बाबतीत त्यांनी केलं नाही. खूप सपोर्टिव्ह आहे. आणि त्यामुळे मला काही करताना कुठली अडचण एक स्त्री म्हणून आली नाही.
इतकं की म्हणजे अगदी लहान मुलांच्याकडे पण कधी कधी पक्षाचं काम असलं तर कुठे बाहेरगावी जायला लागायचं, हे जायला लागायचं, तर बरोबर आहे. परीक्षांकडे लक्ष देणं किंवा काय, सगळ्या बाबतीत आम्ही त्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि निभावल्या. वा, क्या बात आहे. खरोखरच मला वाटतं असाच बॅलन्स साधला तर सगळा परिवार खुश राहू शकतो आणि त्याचंही तुम्ही एक उदाहरण आहात. पुढचा प्रश्न आपण बघूया. अभिनय करिअर की घर संसार यातलं नेमकं काय घ्यावं हे मला कळत नाही. कृपा आपण मला सल्ला द्याल का? करिअर खूप मोठं केलं आणि घरी जर तुम्ही उदास असाल, एकटे असाल, अयशस्वी असाल तर त्याला तुम्ही घर म्हणूच शकत नाही. खरंय. सिन्सिअरिटी असेल, सिन्सिअर अप्रोच असेल तर मला वाटतं की कुठला अडथळा येऊ नये. फक्त मनाचा थोडा संयम ठेवावा लागतो. खरंय, तो खूप महत्वाचा आहे. माझं नाव राजन गवाणकर. श्वेताताई, आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण अनेक क्षेत्रात सहजतेने वावरता आणि यशस्वी झालात, त्याचं रहस्य काय? माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव खूप चांगला आहे, पण अगदी खरं सांगायचं झालं तर कठीण आहे वावरणं. कारण अनेक वेळेला तुम्हाला कुठेही प्रवास करताना, कुठेही जाताना, कोणाशी बोलताना सतत ते भान ठेवावं लागतं की तुम्ही एक स्त्री आहात. आता ज्या पक्षांमध्ये मी काम करायची मला संधी मिळाली तिथे तर महिलांना खूप चांगल्या पद्धतीने आदराने वागवलं गेलं आहे आणि जात आहे. त्यामुळे मला स्वतःला वैयक्तिक काहीच अडचण आली नाही. तर अतिशय समर्पक शब्दांमध्ये खूप छान उत्तरं दिलेली आहेत प्रेक्षकांच्या प्रश्नांची. पण आता पुढचा टप्पा जो आहे तो आणखीन थोडासा कठीण आहे, कारण आम्ही तुम्हाला एक रॅपिड फायर राऊंडमध्ये 4-5 प्रश्न विचारणार आहोत. त्यामध्ये 2 ऑप्शन्स असतील आणि त्यातला एक तुम्हाला निवडायचा आहे. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, श्वेतांबरा का ॲडव्होकेट श्वेता? हे खूप कठीण आहे चॉईस करणं. मला दोन्ही गोष्टी तितक्याच आवडीने करायला आवडतील. चित्रपट का जाहिरात किंवा चित्रपट दिग्दर्शन? चित्रपट दिग्दर्शन, जे तुम्ही लवकरच करणार आहात. हो, वा. राजकारण का इव्हेंट मॅनेजमेंट? अर्थातच राजकारण. तुमच्या मुलांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं, राजकारण का अभिनय? मला एक मुलगी आणि मुलगा आहे. मला असं वाटतं दोघांनीही चांगलं शिक्षण पहिलं घ्यावं, कारण त्याच्याने कुठल्याही माणसाचा एक सर्वांगीण विकास होतो आणि त्याच्यानंतर ते फ्री आहे ठरवायला की त्यांनी काय करायचंय. कालचक्र जर पुन्हा एकदा फिरलं आणि पुन्हा एकदा आपण मागे गेलो तर खऱ्या अर्थाने तुम्हाला नक्की काय व्हायला आवडेल? कदाचित मी अभिनय केला असता. जर मला स्वतःला ती मॅच्युरिटी असती तर मी ते सगळा तो विषय हँडल करू शकले असते. पण त्या वेळेला मला असं वाटलं की मी नाही करू शकणार किंवा मी प्रोफेशनली एखाद्या गोष्टीला सामोरं नाही जाऊ शकणार असं मला वाटलं होतं. तर कालचक्र मागे फिरवलं तर मला वाटतं की मी ते करायला आवडेल मला. तुम्हाला जे आधी एक विनंती केली होती ती पुन्हा त्याची मी तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही एक छान गायिका आहात आणि आम्हाला जाता जाता तुमचं सुंदर गाणं ऐकायचं. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, जन्म जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी, जन्म जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी, विरागी की म्हणू भोगी, शैलसुता संगे गंगा मस्तकी वाही, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश.